नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराज आणि सुभाष भामरेंची भेट झाली आहे आणि या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे। बातमी आपण पाहतोय नाशिकमध्ये। तर नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराज आणि सुभाष भामरेंची भेट झाली। ही बाबांचे धर्मपीठ आहेत। हे धर्मपीठ असल्यामुळे कोणत्याही व्यक्ती कोणत्याही पक्षाचा कोणत्याही समाजाचा या ठिकाणी त्यांच्या सदस्य येऊ शकतो। त्यामुळे हे सर्व पीठ सर्वांसाठी खुलं आहेत आणि म्हणून त्यामुळे ते बाबांना भेटायला येत असतात। जी आमची जे भक्त परिवार आहे हे सर्वांची चर्चा चालू आहे। मात्र निर्णय ठाम झालेला आहे की बाबा या नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा। आणि 7 लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवारची चाचणी चालू झालेली आहे। स्वतः बाबाजी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। मी आधीच सांगितलं ही माझी भेट एक भक्त म्हणून बाबाजींची भेट घेतली आहे, राजकीय नाही। आमच्या राजकीय गप्पा पण झाल्या नाही। पण